हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आठवड्याभराचा स्वयंपाक बघायचा आहे. रोजचे स्वयंपाकाचे प्रकार कोणकोणते आहेत ते पूर्ण आठवड्याचे आपण करणार आहोत. आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर उन्हाळ्यात गृहिणींना स्वयंपाकघरात खूप कंटाळा येतो, खूप वेळ जातो. तर अगदी कमी वेळात हे सगळे पदार्थ होणारे आहेत. तर ते कोणकोणते आहेत तर सुरुवात करूया. मंगळवारपासून सुरुवात करूया. तर मंगळवारी आपण नाचणीची फ्रँकी करणार आहोत, जी आरोग्याला पण चांगली आहे. अगदी मुलंही आवडीने खातील. तर इथे मी बटाटे उकडलेले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आहेत. मॅश केल्यानंतर त्याच्यात पहिल्यांदा मी धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, त्याच्यानंतर आमचूर पावडर, लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका खलबत्त्यात मी काय केलेलं आहे, आलं घेतलंय, मिरची घेतली आणि लसूण थोडासा घेतलेला आहे आणि ते अगदी तुपावर मी परतते आहे, परतून घ्यायचं आहे. तुम्ही त्याऐवजी अगदी बटर घेतलं तरी चालेल परतायला. आता हे जे मी मिक्स केलेलं बटाट्याचं मिश्रण आहे ते त्याच्यावर परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स होऊ द्यायचं आहे आणि जरा शिजल्यासारखं झाल्यावर वाफ आल्यावर काढून घ्यायचं आहे. तर मी आता काढून घेतलेलं आहे. आता एका ताटात त्याच्या टिक्क्या बनवून ठेवूया. टिक्की अगदी आपल्या मुठीत येतील एवढीच साईजची बनवा. तर फ्रँकीला आपल्याला एका फ्रँकीमध्ये आपल्याला 2 टिक्की बसल्या पाहिजेत, या साधारण आकाराच्या बनवून ठेवायच्या आहेत. तर आता टिक्की झालेल्या त्या टिक्की आपण शॅलो फ्राय करून घेऊया. तर मी जो तवा आधी वापरलेला या फोडणीच्या मिश्रणासाठी, तर तोच वापरते. आता एका साईडला मी इथे नाचणीचे फुलके करून घेते. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मी फुलक्यांची प्रोसिजर जी आहे त्याची लिंक देत आहे. तर पहा, फुलकाही एका साईडला झालेला आहे आणि आपलं जे टिक्की आहे ती सुद्धा मी केलेली आहे शॅलो फ्राय. तर आता इथे ही पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी पसरवून घ्यायची आहे. तर हे जे नाचणीचे फुलके आहेत, तर जिथे जास्त भाग भाजलेला आहे तो वरती ठेवलेला आहे. तर आता मी त्याच्यावर टोमॅटो केचप आणि चटणी लावून घेतलेली आहे. टिक्की ठेवलेली आहे, त्याच्यानंतर चाट मसाला भुरभुरवला आहे आणि थोडं चीज असं किसून घातलेलं आहे. छान असं बंद करून घ्यायचं आहे टूथपिकच्या साहाय्याने आणि चटणी आणि जे काय तुम्हाला हवं त्याच्याबरोबर सॉस वगैरे घेऊ शकता. अगदी अर्ध्या तासात ही डिश होऊन जाते. आपला वेळ वाचतो आणि अगदी चविष्ट असा पदार्थ होऊन जातो. आता वार आहे बुधवार, तर बुधवारी पनीर बिर्याणी करूया. तर पनीर बिर्याणीसाठी इकडे मी 3 वाट्या हे बिर्याणी राईस घेतलेलं आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा. 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवायचं आहे, पाणी पूर्ण काढून ठेवायचं आहे. एका साईडला मी इकडे बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यात ते पनीरचे तुकडे मी असे तळून घेत आहे. तर असेच लालसर होईपर्यंत घ्यायचे. आता एका साईडला मी आलं, लसूण आणि 3 ते 4 टोमॅटो, कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. हे जरा वाटण करून घ्यायचं. थोडं जिरं टाकलेलं आहे आणि थोडेसे बडीशोप टाकलेले आहेत. तर आता बारीक करून घ्यायची ती चटणी आणि एका मी कुकरमध्ये बटर टाकलेलं आहे आणि 2.5 चमचे तेल टाकलेलं आहे. तर चांगलं हे वितळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर खडा मसाला अगदी कमी टाकलेला आहे. दालचिनी, वेलची, लवंग, तमालपत्र आणि काजूसुद्धा टाकलेले आहेत. कांदा टाकायचा आहे उभा चिरलेला आणि परतून घ्यायचं आहे. हिरवी मिरच्या टाकायच्या आहेत 3 ते 4, त्या पण उभ्या चिरलेल्या असाव्यात आणि मग चांगलं परतून घ्यायचं आहे आपण लो टू मीडियम फ्लेमवर. तमालपत्र राहिलेलं तर मी आत्ता टाकलं. तर आता ही जी वाटलेली चटणी, जो मसाला आहे तो टाकायचा आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पहा, कलर चेंज झालेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता हळद टाकायची आहे, लाल तिखट आवडीप्रमाणे टाकायचं आहे आणि गरम मसालासुद्धा आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे. खडा मसालासुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे किती स्पायसी हवं तेवढं तुम्ही जरा जास्त पण घेऊ शकता. तर आता आपण जे भिजवलेले तांदूळ होते, जे पाणी ड्रेन केलेले होते, तर ते 15 ते 20 मिनटं ठेवलेले, तर ते आत्ता ॲड केलेले आहेत. तांदूळ आधीच हा भिजवून ठेवायचा आहे, नंतरच घ्यायचा आहे बिर्याणीसाठी. तर आता व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं.
आता पाणी टाकायचं आहे। आता माझं 3 वाट्या तांदूळ होते तर मी 4.5 वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यात, किंवा तुम्ही अंदाजे घ्या। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तर पाण्याचं साधारण वर लेयर येईल एवढं टाकलं तरी चालेल। तर आता आपण जे क्यूब्स पनीरचे होते तळलेले, तर ते आपण टाकूया। आणि जो बिर्याणीसाठी आपण कांदा तळलेला असतो, साधारण ब्राऊन ब्लॅक केलेला असतो, तर तो टाकायचा आहे। तो ऑलरेडी माझा तयार असतो फ्रीजमध्ये, तर तो मी टाकलेला आहे। कोथिंबीर टाकायची आहे आणि आता आपण कुकरची शिट्टी लावून घेऊया। साधारण 3 शिट्ट्या करायच्या आहेत। आणि इथे दुसऱ्या साईडला मी रायत्याची तयारी करते। दही फेटून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि गाजराचा किस टाकायचा आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रायतं बिर्याणी बरोबर छान लागतं। आता इथे ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे मी, छान लागतं। आता हे मी चाट मसाला आणि लाल तिखट असं वरून कलरचं जे आहे ते भुरभुरवलं आणि कोथिंबीर टाकली, तर रायता तयार आहे। एका साईडला बिर्याणीही झाली आहे, कुकरची शिट्टी पडलेली आहे, छान अशी झालेली आहे। एवढी स्वादिष्ट लागते ही बिर्याणी आणि अगदी 15 ते 20 मिनिटात ही बनून जाते, खूप वेळ लागत नाही। आता गुरुवार म्हटल्यावर सगळ्यांचा सात्विक दिवस, तर फोडणीचं ताक, भात, भजी, पापड असा बेत आपण करायचा आहे। तर आधी मी इकडे मिरची आणि आलं ठेचून घेतलेली आहे। हे ताक आम्ही दर 3 ते 4 दिवसांनी मी करते, तर माझं अगदी घट्ट ताक आहे, तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून सारखं करून घ्यायचं आहे। तर खूप घट्ट आहे, तर मी आता त्याच्यात पाणी टाकते अंदाजे। पहा, साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे, खूप पातळ घ्यायचं नाही आहे आणि खूप घट्टही नाही घ्यायचं आहे। आता एका साईडला भजीची तयारी करते, तर इकडे मी मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून स्वच्छ, बारीक चिरून। त्याच्यात मी चण्याच्या डाळीचं पीठ, मीठ, लाल तिखट, हळद टाकली आणि ओवा टाकायचा आहे आठवणीने। ओवा टाकल्यामुळे ती भजी बाधत नाही आणि पचायला हलकी जाते। तर अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी अगदी मुठीत घेऊन घेऊन टाकायचे थोडं थोडं। खूप पातळ करायचं नाही आहे, मग भजी कुरकुरीत नाही होत, ओलसर होते। मग अगदी थोडंसं पाणी घेऊन मी घट्ट असं कालवून ठेवलेलं आहे। आता आपण फोडणीचं ताक करायचं आहे, तर फोडणीसाठी इथे मी चमचाभर साजूक तूप टाकलेलं आहे। साजूक तुपाची फोडणी छान लागते। त्याच्यात जिरं टाकलेलं आहे मी, कढीपत्ता माझ्याकडे ताजा नव्हता, सुकलेला मी साठवणीचा तो टाकलेला आहे आणि लसूण आणि जे आपण ठेचून घेतलेलं होतं मिरची आणि आलं ते टाकलेलं आहे। छान वास येईपर्यंत परतलेलं आहे आणि फोडणी आता द्यायची आहे ताकाला। आता हे ताक गरम नाही करायचं आहे, तसंच ठेवायचं नॉर्मल टेम्परेचरला। दुसऱ्या साईडला आता भजी आपण तळायला घेऊया। आता ताक तर तयार आहे। भात कसा करायचा ते मी आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्याची मी लिंक देत आहे। भाताची आणि जशी नाचणीच्या जी फुलका होता नाचणीचा, तर त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। भजी छान अशी तळून झालेली आहे, खरपूस छान क्रिस्पी। पापड घ्यायचा आहे तळून त्याच्याबरोबर आणि हे मीठ आयत्या वेळी त्या ताकात टाकायचं आहे। इतका सुंदर बेत होतो ना, अगदी सात्विक, पचायला पण हलकं, संध्याकाळच्या वेळेस बरं वाटतं खायला रात्रीच्या जेवणाला। आता शुक्रवारचा दिवस, तर शुक्रवारी दुधीची पातळ भाजी करायची। असं तर ची भाजी म्हटल्यावर आमच्या घरात कपाळाला आठ्या पडतात, तर तशी खात नाहीत, म्हणून हे दुधी असं डाळीतून पातळ भाजी केली का खूप छान लागते आणि सगळे आवडीने खातात। अगदी छान मस्त चमचमीत होते ही भाजी। तर आता इथे दुधीचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। या रेसिपीला पण जास्त वेळ लागत नाही। टोमॅटो पण चिरून घ्यायचा आहे, त्याचबरोबर कांदा चिरून घ्यायचा आहे, कोथिंबीर तयार ठेवायची आहे आणि कढीपत्ता पण धुवून ठेवायचा आहे, रेडी असेल तर तसाच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण एक छोटी वाटी चणा डाळ घेतली आहे, त्याच्यानंतर मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी छोटी वाटी आपण मूग डाळ घेतलेली आहे। तर या तिन्ही डाळी घेतलेल्या आहेत। मी तूर डाळ मुद्दाम वापरलेली नाही आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत। तर हळद, हिंग टाकायचं आहे आणि कुकरला आपण साधारण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता हे सगळं रेडी आहे। आलं लसूण पेस्ट ठेवलेली आहे आणि लसूण पण त्याच्याबरोबर ठेवलेलं आहे। ती सगळी तयारी मी एका साईडला करून ठेवलेली आहे कुकरची शिट्टी पडेपर्यंत। आणि मग दुसऱ्या साईडला आता आपण इकडे कढई मी तापत ठेवलेली आहे, त्याच्यात साधारण 2.5 चमचे मी तेल घेतलेलं आहे। मेथी दाणे टाकायचे आहेत,
मोहरी टाकलेली आहे, हिंग फोडणी करून घ्यायची, हळद, कढीपत्ता हे सगळं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता खडा मसाला थोडा ॲड करा, छान अरोमा येतो याचा भाजीला. तर थोडासा खडा मसाला टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, तुकडे छोटे-छोटे केलेले ते. लाल तिखट घ्यायचं आहे आणि हे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. कांदा टाकलेला आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे हे सगळं. कांदा थोडासा असा भाजला, तळला गेल्यावर आपण गरम मसाला मी आता टाकलेला आहे आणि कांदा परतल्यानंतर आता आपण टोमॅटो ॲड करायचा आहे परतला गेल्यावर. तर अशा प्रकारे हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यावर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, शिजू द्यायचं आहे ते. अगदी आपल्याला जर कोरडं वाटलं तर त्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो. तर माझं बहुतेक हे कोरडं होता आलेलंच आहे. तर मी परत एकदा झाकून ठेवते, टोमॅटोला पाणी सुटतंय का बघते. तर एकतर भाजी ही स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे तिथे बघत राहायला पाहिजे, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. तर झाकून मी परत ठेवलेलं पाणी थोडं ॲड केलेलं आहे. आता ते ओलसर झालेलं आहे. इथे डाळ छान शिजून गेलेल्या आहेत आणि आता आपण हे जे तयार केलेलं आहे मसाला त्याच्यात आपण टाकूया सगळं, डाळ, दुधी वगैरे. तर टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे, चांगलं शिजू द्यायचं आहे. जर तुम्हाला ही भाजी भाकरीबरोबर खायची असेल तर तुम्ही थोडी जाडच ठेवा, पाणी घालू नका. लाल तिखट ॲड करायचं आहे परत. मी काश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे. आता मला भाताबरोबर खायची आहे म्हणून मी पाणी परत ॲड केलेलं आहे. थोडी पातळ भाजी हवी आहे. जर भाकरीबरोबर खायची तर पाणी ॲड करू नका. आता यावेळी मीठ टाकायचं आहे आणि परत हलवून घ्यायचं आहे. थोडासा मी गूळ टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे, मग छान लागते. तर उकळत आलेली आहे ही भाजी, छान वास सुटलेला आहे. आता तयार झालेली आहे. परत थोडीशी वरून झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. तर छान असा हा बेत साधा सिंपल आहे, पण खूपच छान रुचकर लागते ही भाजी दुधीची. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आपल्या घरातली मंडळी जे दुधीची भाजी अशी खात नाही साधी केलेली, तर अशा प्रकारे त्यांच्या पोटात जाऊ शकते आणि अगदी आनंदाने सगळेजण खातात आणि अगदी हा स्वयंपाकही खूप कमी वेळात होऊन जातो. अगदी तुम्ही 15 मिनिटं पकडली तरी चालेल, 15 मिनिटात हे होऊन जातं. आता शनिवारी काय करायचं तर कांद्याच्या पातीचा झुणका आणि ज्वारीची भाकरी. तर ज्वारीच्या भाकरीसाठी इथे पाववाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल. तर पाववाटी तांदळाचं पीठ आणि 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इकडे. तर मी थोडंसं गरम पाणी त्याच्यात टाकते. तर गरम पाणी थोडं ॲड करून ठेवायचं आहे. मीठ टाकून ठेवलेलं आहे आणि जे पाणी गरम आहे ते मी टाकून थोडा वेळ हे पीठ झाकून ठेवणार आहे. आणि मग थोडंसं असं कोमट असतानाच ते मी आता मळून घेणार आहे. तर चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्वारीची भाकरी करू शकता. मी जस्ट आपलं दाखवलेलं आहे इकडे. तर तुम्ही लाटून घ्या नाहीतर थापून घ्या. तर मी इथे दाखवते आहे. लाटणीने सुद्धा मी कधी-कधी लाटते ही भाकरी. तर आता हातानेच थापून घेत आहे. तर तुम्ही कुठलंही पीठ त्याला लावू शकता, ज्वारीचं किंवा तांदळाचं. तर थापताना थोडंसं बोटांना पाणी घेऊन थापायची ही भाकरी. छान होते आणि मऊसुद्धा होते. तुम्ही या पिठाला थोडंसं तेलाचा हात लावला तरी अगदी भाकरी छान मऊ राहते ही बराच वेळ. तर अशा प्रकारे थापून घेतलेली आहे आणि छान अशी आपण आता शेकून घेऊया भाकरी. तर वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे, नाहीतर कोरडी होऊन जाते ज्वारीची भाकरी. तर आता परतून घ्यायची आहे. तर ही भाकरी चांगली असते उन्हाळ्यात, अगदी पोटाला थंडावा देणारी असते. मी या पूर्ण स्वयंपाकात कुठेच चपातीचा उपयोग दाखवलेला नाही किंवा चपाती केलेली नाही, पोळी केलेली नाही. कारण रात्रीच्या वेळेस गव्हाचा कोणताही पदार्थ शक्यतो खायचा नाही. कधीतरी ठीक आहे का आपल्याला घाई असेल वगैरे तेव्हा पोळी केली तर.
तर भाकरी पण झालेली आहे पूर्ण छान बघा असा जेवणाचा बेत झालेला आहे. चटणी केलेली आहे, ताक घ्यायचं आहे, कांदा घ्यायचा आहे. तर आता आपला वार आहे सोमवार. तर सोमवारी आपलं सिंपल असं पारंपरिक पद्धतीचं जेवण तुम्ही बनवा. वरण भात, भाजी, भाकरी, चटणी असं मी केलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण आठवड्याचं झालेलं आहे. रविवारी तुम्ही कोणतंही जेवण काहीही करू शकतात. रविवारी कधी-कधी आपण बाहेर जातो. तर मी हे 6 दिवसांचा स्वयंपाकाचे प्रकार दाखवलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं? अगदी अर्ध्या तासात होणारे हे सगळे पदार्थ आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.